हॅलो. तर स्वयंपाक करायचा कंटाळा येत नाही, तर स्वयंपाकघरात जाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. जेव्हा अंगात आहे ना ऊर्जा, एनर्जी येते ना, तेव्हा पटापट, पटापट स्वयंपाक होतो. झटपट, पटापट होतो. पण स्वयंपाकघरात जायला नको वाटतं. तर आज बनवली खीर. तर आज स्पेशल असं काही नाही आहे. तर दूध राहिलं होतं आणि दूध राहिलं तर मग आता ते काहीतरी करून पोटात गेलंच पाहिजे, म्हणून मग असं खीर वगैरे काहीतरी बनवते. त्यानंतर बनवलं फोडणीचं वरण. मला लहानपणापासून डाळ खूप आवडते, खूप म्हणजे खूप आवडते. मला तुमची कोणतीच भाजी नसली तरी चालेल, पण वरण रोज दिलं तरी मी आवडीने खाईल. आणि ही बनवली भेंडी, जी मला अजिबात आवडत नाही. लहानपणापासूनच नाही आवडत. ट्राय पण केली पण नाहीच आवडत. त्या चमच्याने भात घ्यायचं म्हटलं ना तरी मला नाही आवडत. का माहिती, भेंडी भारी बनवते, मिस्टरांना खूप आवडते माझ्या हाताची भेंडी, पण मला मात्र अजिबात आवडत नाही. त्यानंतर मग हे आहे भात आणि ह्या चपाती. तर असा छोटासा स्वयंपाक झालेला आहे माझा. तर पीठ शिल्लक राहिलं म्हणून छोटी चपाती बनवली. तर या छोट्या चपातीला बघून मला एक लहानपणीचं वाक्य आठवलं. तर ना, लहानपणी असं बोलायचे की जे दामटी खातात ना त्यांच्या लग्नात पाऊस पडतो. तर खरं की खोटं हे मला माहिती नाही आहे. तर ही आहे बर्फी. ही नागपूरची फेमस संत्रा बर्फी आहे. ही सासऱ्यांनी आणली होती. तर नागपूरचे कोण रील्स पाहत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही तिकडची फेमस बर्फी आहे का? आणि त्याचप्रमाणे मला ना गोड भरपूर काही आवडत नाही, मोजूनच गोष्टी आवडतात. तर मी काही टेस्ट केली नाही आणि पाहिली पण नाही. आणि मग नंतर सगळं करून झाल्यानंतर निवांत बसली आणि एकच प्रश्न माझ्या मनामध्ये, तो म्हणजे उद्याच्याला भाजीला काय करायचं.